सोहंकारी माया लक्षा आणि देही निरंजन पाही मायाकार निर्गुण सगुण माया तेची खरी प्रसवनी निर्धारी वांजसे ज्ञानदेव म्हणे मज माया कृपाळू झाली तिने उजळली माझी काया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातला श्लोक क्रमांक 20 आणि माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यात 140 क्रमांकाच्या ओवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. कामैस्तैस्ते ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवताः तंतन नियममास्ताय प्रकृत्या नियतः स्वया. अर्थात आपल्या भौतिक इच्छा ज्या आहेत ह्या अनंत असतात महाराज. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक आहेत. कर्मफळ संचितामध्ये बांधलं गेलेलं आहे गठोडं. म्हणून आम्हाला या मृत्यूलोकी यावंच लागतं महाराज. मुळात जन्मच इच्छा घेऊन झालेला आहे. इच्छा अपूर्ण आहेत म्हणूनच या निर्देहाची प्राप्ती झालेली असते आणि त्या इच्छाची पूर्तता करण्याकरता जीव या ठिकाणी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत झटत असतो महाराज आणि त्या इच्छेची पूर्तता करून घेण्याकरता प्रयत्नशील राहतो. या इच्छांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या कधी संपत नाही. एका इच्छेच्या पूर्ततेमध्ये ती प्राप्त झाली की त्यातच दुसऱ्या इच्छेचा जन्म असतो महाराज. लग्न होण्यासाठी प्रयत्नशील झालं त्याकरता कमवता व्हावं लागतं. इच्छा लग्नाची झाली, कमवता त्या ठिकाणी दुसरी इच्छा झाली. कमाई सुरू झाली, लग्नही चांगलं झालं, नोकरी चांगली मिळाली, छोकरी चांगली मिळाली की मग सुंदर असं वंशाला दिवा व्हावा वाटतो. तो वंशाचा दिवा, त्याचं संगोपन, त्याचं शिक्षण, त्याचं पुन्हा लग्न, हे रहाटगाडं चालू राहतं महाराज. इच्छेची पूर्तता झाली की लक्षात येतं की अरे हे तर सुख नव्हतंच. सुखाचा फक्त आभास होता. लग्नामध्ये सुख आहे ऐकून आम्ही जर लग्न केलं तर लग्न केलेल्याने खरंच सांगा लग्नात सुख आहे का हो? इच्छेची पूर्तता झाली की लक्षात येतं की आमचं मागणंच चुकीचं होतं. लग्नाकरता कमवता झाला, नोकरी लागली, सगळं काही झालं महाराज. शेवटी काय? पुढे 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 पुन्हा वंशाचा दिवा, पुन्हा त्याचा दिवा, पुन्हा त्याचा, हे रहाटगाडं चालू आहे महाराज. हे न संपणार आहे. इच्छा अनंत आहेत, त्या कधीच पूर्णत्वाला जात नाही. इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा त्या ठिकाणी जन्माला आली समजा. संपतच नाही. परंतु असं असलं तरी क्रियमान मात्र आपल्या हाती असतं महाराज. भगवंतानं मनुष्य योनीमध्ये क्रियमान कर्मामध्ये प्रगत होण्याची संधी जीवाला दिलेली आहे, मनुष्याला दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्याचा वापर आम्ही सैराचारासारखा करतो. ते जर भगवंत तत्वाशी एकरूप राहून, भगवंत तत्वाशी सांगड घालून जर आम्ही ते स्वातंत्र्य उपभोगलं तर क्रियमानामध्ये सहजपणे प्रगत होता येतं. चांगला सत्संग आम्हाला प्राप्त करून घेता येतो. गुरुकृपा, गुरुसेवेनं प्राप्त करून घेता येतं. आपल्या चांगल्या इच्छेनं अध्यात्माला प्रगत होत जाता येतं. अध्यात्माला सुद्धा संचिताची जोड लागते महाराज.
एकदा का पूर्वपुण्य ठेवा ओढवला, उदयाला आला, किंवा क्रियमान कर्माला त्याची साथ मिळाली की भक्त भगवंत चरणी लीन होतोच. कारण भगवंताच्या स्वरूपाची जाण त्या ठिकाणी येते, भगवंताचं महत्त्व कळतं. करता करविता तोच आहे, आपण निमित्त मात्र आहोत याची प्रचिती येते. आपण मनात काहीही आणलं तरी आपल्या मनानं, आपल्या विचारानं काहीही घडत नाही. घडतं ते त्याच्या इच्छेनं, त्याच्या मर्जीनं घडतं. आणि म्हणून नशिबाला आलेलं, जगत असताना आयुष्यात आलेलं प्रत्येक क्षण ही भगवंताची देण आहे आणि भगवंताच्यासाठीच तो ते खर्च करत असतो. त्याच्या प्रेममयी सेवेमध्ये तो युक्त होत असतो. अर्थात भौतिक कल्मश, भौतिक ज्या अपेक्षा आहेत, भौतिक इच्छा, त्या पूर्णपणे नाहीशा व्हाव्या लागतात. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असा तृप्तीचा ढेकर यावा लागतो महाराज. पैसा सर्वस्व मानणारे, परंतु त्यांच्या जीवनात अशी एक वेळ येते की त्या ठिकाणी पैशाला किंमतच राहत नाही महाराज. आता आणखी काही पैसा प्राप्त व्हावा अशी त्याची वासना राहत नाही, इच्छा राहत नाही, किंवा प्राप्त होत असलेल्या पैशाविषयी त्याला तितकासा आनंदही वाटत नाही. कारण पैसा हे फक्त साधन आहे याची त्याला प्रचिती येते. आतापर्यंत साध्य म्हणून पैशाच्या मागे लागलेला होता, परंतु पूर्वपुण्य ठेवा जर ओढवला तर तेच साध्य साधन आहे याची प्रचिती यायला लागते. आणि मग हे आलं की इच्छा, आकांक्षा ह्या लयाला जातात महाराज. काही शिल्लक राहत नाही इच्छा मनामध्ये. मुक्त अवस्था त्याला तेव्हाच प्राप्त होऊन जाते. भगवंताच्या जवळ राहून, भगवंताच्या सान्निध्यात ईश्वर तत्वाशी ते एकरूप होऊन जातात. स्वस्वरूपाची जाण येऊन त्याचाही विसर पडून भगवत तत्वाशी ते जोडले जातात. आणि हे भाग्य ज्यांच्या नशिबात नसतं ते मात्र विषयांध होऊन जगत असतात. माऊली त्यावर भाष्य करताना 140 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, 7वा अध्याय ज्ञानेश्वरी, ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पाशीची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरी. माझ्या स्वरूपाची जाण न आल्यामुळं ते अशा हेंद्रे भेंद्रे देवतांच्या मागं लागतात, नवसाला पावणाऱ्या देवतांच्या मागं लागतात. त्यांची विधिवत पूजाही करतात, त्या देवताही प्रसन्न होतात, त्या त्यांना फळही प्रदान करतात. परंतु प्राप्त झालेलं फळ हे फक्त भौतिक जगताच्या उपयोगाचं आहे. असा भक्त दोन्ही प्रकाराने, अर्थात अंतर आणि बाह्य दोन्ही प्रकाराने अंधारात पडतो. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ज्ञान उजळत नाही, अंधारानं ते ज्ञान झाकलं जातं. ज्ञानाला मी सर्वस्व आहे, परंतु असा अज्ञानी जो आहे तो इतर देवतांना भजू लागतो आणि त्या भजण्यामध्ये क्षणिक सुख प्राप्त करून देणाऱ्या, भौतिक सुख प्रदान करणाऱ्या फळाची प्राप्ती करून घेऊन आयुष्य त्याचं चुकीच्या मार्गाला जातं. कारण विषयामध्येच तो रममान होतो आणि त्यातच इतका चांगल्या प्रकारे लाभलेला नरदेह हा वाया जातो. आयुष्य वाया जातं महाराज. केवळ
स्वस्वरूपाची आणि माझ्या स्वरूपाची जाणीव न झाल्यामुळं भगवंत म्हणतात ते फेऱ्यामध्ये पडतात. याचं उत्तम उदाहरण दास गणू महाराजांचं आहे. महाराज, भाग्य जर उदयाला आलं तर सकाम कर्मामधून सुद्धा निष्काम भावनेकडं भक्त कसा जातो, दास गणू महाराजांचं चरित्र पहा, कळून येतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, कामैस्तैस्थिर अहर ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तंतम नियममास्ताय प्रकृत्या नियतः स्वया. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले. मी जवळ असूनही त्यांना कळत नाही. अहो, नामदेवरायांसारख्यांना कळालं नाही महाराज, तुमची आमची काय अवस्था आहे. म्हणून खेदानं भगवंत सांगतायत की ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणजे अंतर आणि बाह्य दोन्हीकडे त्यांच्या जीवनामध्ये अंधार होऊन जातो. म्हणून पाशीची माते चुकले. अज्ञानरूपी अंधकार झाल्यामुळं माझं स्वरूप त्यांना कळून येत नाही, मी त्यांना कळत नाही. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरी, आणि म्हणून ते इतर देवतांच्या उपासनेमध्ये गर्क होऊन जातात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. कुलस्वामिनी आई एकविरा माता की जय.